शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी राजेंद्र हंडोरे. आपल्या येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अद्रकची लागवड वाढलेली आहे आणि अद्रकची लागवड वाढत असताना त्यामागील कष्ट, त्याचं योग्य नियोजन आणि कशा प्रकारे आपल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत व्यवस्थित नियोजन करायचं आहे हे सुद्धा आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, सह्याद्री बायोटेकच्या नियोजनामध्ये माती परीक्षणापासून सुरुवात होते, जेणेकरून आपल्याला आपली माती कळते आणि त्या मातीपासून जेव्हा सुरुवात होते तेव्हा अशा प्रकारचा नजारा किंवा अशा प्रकारचे प्लॉट्स आपल्याला इथं बघायला भेटतात. आज आपण सायगाव तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी दत्तू जानराव यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आत्तापर्यंत या प्लॉटला कसं नियोजन करत गेलेलो आहे आणि या आत्तापर्यंत काय केलेलं आहे. तुमचं नाव सांगा पहिलं. दत्तू सोपान जानराव, राहणार सायगाव, तालुका येवला. कधीची लागवड आहे साधारण? 1 जूनची लागवड आहे. आज आहे 26 जुलै. 26 जून म्हणजे जवळपास 55-56 दिवसांची आज लागवड आपल्याला दिसते. मित्रांनो, 1 जूनची ही लागवड आहे. 1 जून ते 30 जून हा कालावधी आपण या वर्षीचा जर बघितला तर अत्यंत तीव्र उष्णता या कालावधीमध्ये होती. कोणत्याही प्रकारचा पाऊस नव्हता आणि अशाही काळात ही अद्रक लागवड आज आपण जेव्हा 55 दिवसाची बघतो, अत्यंत चांगल्या पद्धतीने याचं जर्मिनेशन झालेलं आहे आणि त्याची वाढ सुद्धा आपण बघू शकतो की खूप चांगली आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, जूनच्या कालावधीमध्ये ज्या लोकांच्या अद्रक लागवड झाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर्मिनेशनला प्रॉब्लेम आले. बऱ्याच लोकांच्या अद्रक बॉईल झाल्या, पण या ठिकाणी आपल्याला कोणताही तसा दुष्परिणाम दिसून आलेला नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची इथं उगवण आणि इथून पुढची जी शाकीय वाढ किंवा बाकीच्या गोष्टी आहेत किंवा आता नवीन फुटवे दिसायला लागलेत ते सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येतात. मित्रांनो, माती परीक्षण किती महत्वाचं आहे जेणेकरून आपण यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो हे आज या प्लॉटवरून आपल्याला इथं समजतंय. माती परीक्षणानुसार या प्लॉटमध्ये 16-16.5% चुनखडीचं प्रमाण आहे. त्या पद्धतीने आपण इथं नियोजन सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 3 आळवण्या झाल्या आणि एकच स्प्रे ह्या प्लॉटला झालेला आहे. तुम्ही बघू शकता की पूर्ण नियोजन हे सह्याद्री बायोटेकचं आहे. सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत वेळेवर केलेल्या आहे आणि त्याचाच हा परिपाक आपल्याला इथं आज दिसून येत आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले प्लॉट्स जर बनवायचे असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा. संपर्कात राहा आणि योग्य नियोजनाचा फायदा करून घ्या. धन्यवाद.